क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, मी तुम्हाला आज एका गाण्याचे महत्त्व सांगणार आहे. त्यांचे शब्दही मी बोलून दाखवणार आहे आणि त्या शब्दांचा अर्थ काय होतो तेही मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या गाण्याचं नाव आहे भीमा तुला विकलं बा पोरानी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी. तर त्या गाण्याचे मी तुम्हाला सगळे महत्त्व सांगणार आहे माझ्या पद्धतीने. तर चला व्हिडिओला उशीर न होता आपण व्हिडिओला सुरू करूया. चला. मटणाच्या बोटासाठी, कागदी नोटासाठी, चाकण्याबरोबर दारूच्या घोटासाठी, भीमा तुला विकला बा पोरानी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी र तुला र माया. माझा आवाज बरोबर नाही गाणं गाण्यासाठी, मी तुम्हाला शब्द समजून सांगतोय. पाहू शकता मित्रांनो, आपण दारूच्या घोटासाठी, कागदी नोटासाठी, मटणाच्या बोटासाठी आपण काय करतो? आपल्याला दिलेला हक्काधिकार, जो मौल्यवान हक्काधिकार, आपण त्या एका मताने पूर्ण देशाचा राजा घडवू शकतो. मताचा राजा आता घराणेशाहीतून नाही तर मताच्या पेटीतून तयार होतो. पण तो आपण मताच्या पेटीतून कसा निर्माण करतो? पैशापायी, लाचारीपायी स्वाभिमान विकतो आपण स्वतःचा, आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचं, येणाऱ्या पिढीचं भविष्य विकतो त्या एका मतामध्ये. पुढेही आपण ऐकूया. फक्त आणि फक्त कागदी नोटासाठी आणि दारूसाठी. भीमा तुझी नावी यांची होती र कमाई, यांची होती र कमाई. बाबासाहेबांचं नाव घेऊन हे प्रत्येक राजकारण उतरतात, त्यांचा झेंडा हाती घेतात. पण नंतर काय होतं? जसाच तसं, जैसे को तैसा. झेंडा घेऊन का हा झेंडा हातात घेतात? बाबासाहेबांचं नाव का तोंडी देतात? कारण त्यांचं नाव, बाबासाहेबांचं नावांच्या मागं माहिती किती जनता आहे. साधं बाबासाहेबांचं नाव तरी घेतलं तर त्यांचा अभिमान वाटतो, त्या जनतेला स्वाभिमान वाटतो की माझ्या बाबासाहेबांचं नाव घेतलं एका व्यक्तीने, तर आपण त्याच्या मागं पळतो. पण नंतर तो निवडून आल्यानंतर आपल्यासाठी काय करतो? काहीच नाही. गल्ली बोळात बनतात दादा अन भाई र, दादा अन भाई. बाबासाहेबांच्या नावाने भाई बनतात, दादा बनतात, पण सुशिक्षित होऊन मोठा नागरिक होणार नाही. बीजेपी मुलं आहे, त्याला विचारलं बाबासाहेबांचा इतिहास काय? बाबासाहेबांना बोलतात माझा बाप आहे. बापाचा इतिहास माहिती का? माझ्या बापाने संविधान लिहिलंय. पोराने वाचलंय का? नाही. फक्त मिरवतो आपण, बापाने लिहिलंय. बाप माझा घटनाकार आहे, पण पोरांनी किती अभ्यास केला त्या बापाचा? मोठे नेते मंडळी त्यांचा स्टेज बांधतात, त्या स्टेजवर बाबासाहेबांचा पुतळा ठेवतात, फोटो ठेवतात, त्यांना हार वगैरे सगळं घालतात. परत न्यूजच्या चॅनलवर काय होतं माहिती? तेही तुम्हाला सांगतो. न्यूजच्या चॅनलवर देतात मोठी मोठी भाषणं की आम्ही हे करू, आम्ही ते करू, शाळा खोलू, कॉलेजा खोलू, बाबासाहेबांचे मोठमोठे पुतळे बनवू. पण नंतर काय होतं? काहीच होत नाही. जैसे को तैसा. म्हणून भीमा तुला विकलं बा पोरानी तुझ्या दारूच्या एका घोटासाठी र तुला र माया. दारूच्या एका घोटासाठी. हे फक्त आणि फक्त तुम्ही, माझ्या समाजाला मी बोलतोय. मी बाकीच्याला नाव बोटं ठेवत नाही. माझा समाज हा एका ठिकाणी नाही, एका झेंड्याखाली नाही, तो 17च्या 60 झेंड्याखाली आहे. मी त्याला बोलतोय. म्हणून बाकीच्यांनी राग मानून घेऊ नका. भीमा तुला विकलं बा पोरानी तुझ्या खोडशीच्या एका पदासाठी र तुला र माया. खोडशीच्या एका पदासाठी. मग त्याला एक खोडशी मिळावी राजकारणामध्ये, सत्तेमध्ये. त्यासाठी समाजाला विकलं, भीमाला विकलं आणि स्वतःला देखील विकलं. होऊ शकतं आपल्या समाजाची प्रगती. आणि आपल्याला शासनकर्ते समाज करायचं, जमात बनायचं. बाबासाहेब बोलले शासनकर्ते जमात व्हा. तर अशी गुलामी करून शासनकर्ते जमात होणार का? मतं विकणं बंद करा. गाणं पुढेही आहे, ते कळेलच तुम्हाला काय तर. भीमा तुझं पोर आता तुझं राहिलं नाही र, तुझं राहिलं नाही. करून घात तुझा धरतो वैऱ्याचे रे पाय, तो धरतो वैऱ्याचे रे पाय. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवावर मोठा होऊन शिकला, सवरल्यानंतर काय करतो? वैऱ्याचे पाय धरतो, बाबासाहेबांना बैमान होऊन. त्यासाठी पुढेही आहे. ते स्वतःला बाबासाहेबांचे लेकरं म्हणून मिरवतात. म्हणजे माझा बाप आहे बाबासाहेब, माझ्या बापासाठी मी काही करू शकतो, जीवही देऊ शकतो, हेही करू शकतो. पण नंतर वैराचे पाय धरतात जाऊन. बाबासाहेबांना बैमान होऊन वैरांचे पाय धरतात आणि त्यांची चाटुगिरी करतात. असं म्हणतात ना, 12 वडे 12 पाव, 12 वडे 12 पाव, जिकडं मिळेल तिकडं धाव. अशी गत झाली समाजाची. समाज सगळाच वाईट नाही, पण जो वाईट आहे त्याला वाईट म्हणावं लागेल. ही परिस्थिती आहे. भीमा तुझं पोर आता तुझं राहिलं नाही र, तुझं राहिलं नाही. करून घात तुझा धरतो वैऱ्याचे रे पाय, तो
धरतो वैऱ्याचं पाय. कधी कमळाच्या पाठी घेऊन भगव्याची काठी, घड्याळाबरोबर हाताच्या पंजापाटी, भीमा तुला विकला बा पोरानी तुझ्या, सत्तेच्या एका पदासाठी र तुला रमया, सत्तेच्या एका पदासाठी. आपण ह्या त्या पक्षाकडे जातो, कमळाकडे जातो, धनुष्यबाणाकडे जातो, घड्याळाकडे जातो, इंजनाकडे जातो. कशासाठी? फक्त आणि फक्त सत्तेच्या पदासाठी. का रे? का विकता त्या महामानवाला? त्या महामानवाने एवढे हाल अपेष्टा सहन करून तुमचं आयुष्य एवढं सोन्यावाने घडवलंय. तर नका रे, बैमान नका हो त्यांना. कारण एकदा आता जर त्यांना बैमान झालात ना, तुमची येणारी पिढी अशीच सडून मरेल ना, अशी मरेल ना, ते तुम्ही विचारही करणार नाही की काय चूक केली होती. तुम्ही चूक एवढीच करताय की तुमचा स्वाभिमान तुम्ही विकताय, बाकी काही नाही. म्हणून सांगतो, एका झेंड्याखाली या, एका पदासाठी स्वतःला विकू नका. एका मंत्रिपदासाठी स्वतःला गाण ठेवू नका. एका झेंड्याखाली या, सगळ्या समाजाला एकत्र करा. पुढेही गाणं आहे, भीमा तुझ्या पोराने सोडली र राज बघ, सोडली र राज, सत्तेच्या दावणीला बांधला या समाज तुझा, बांधला या समाज या हरामखोरांनी. जे समाजाला आणि बाबासाहेबांना बैमान झाले, मी त्यांना हरामखोर मानलोय. बाकीच्यांनी राग मानून घेऊ नका. करतो मोल तुझा एका एका पदासाठी, करतो मोल तुझा एका एका पदासाठी, नको बाजार तुझा निलामी करण्यासाठी, नको बाजार तुझा निलामी करण्यासाठी. भीमा तुला विकला बा पोरानी तुझ्या, मंत्रीच्या एका पदासाठी रे तुला रमया, मंत्रीच्या एका पदासाठी. किती रे, किती येईल आचारी. फक्त मंत्रिपदासाठी तुम्ही भीमाला विकता, बाबासाहेबांना विकता, ज्यांच्यामुळे तुमची आज ओळख आहे. गावागावामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये तुमची ओळख फक्त आणि फक्त भीमामुळे, बाबामुळे, दुसरं कोणामुळे नाही. त्यांना बैमान होऊ नका. एकत्र या. पुढे आहे गाणं, ते सांगतो तुम्हाला. भीमा तुझ्या पोरांचा नवा बग धंदा, हा नवा बग धंदा. ॲट्रॉसिटी घडवल्यावर जमवतात गल्ला र जमवतात गल्ला. ॲट्रॉसिटी घडवल्यावर जमवतात गल्ला, हे जमवतात गल्ला. आता तो तुम्ही म्हणाल ॲट्रॉसिटी घडल्यावर गल्ला कसा जमवतात? आपण कोणत्याही समाजावर, आपल्यावर ज्यांनी अन्याय अत्याचार केलेत, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरलाय, आपण त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करतो. पण त्यामधून ते लोक सुटू शकत नाही. मग त्यांना सुटवण्यासाठी पैसे देतो आपण. ते लोक पैसे देतात कोणाला? मंत्री या लोकांना. मग आता सरकारी नोकर म्हणजे पोलीस, सरकारी सगळे कर्मचारी, मंत्रीचा आदेश आला की त्यांना सोडावंच लागणार आहे. लगेच त्यांची सुटका होते आणि यांचा गल्ला जमतो ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या नावावर. पाहू शकता मित्रांनो काय चालू आहे. बाबासाहेबांच्या नावावर धंदा चालू आहे. हे फक्त आणि फक्त समाजातील नेत्यांसाठी. बाकीच्या कार्यकर्त्यांनी राग मानून घेऊ नये. जे बौद्ध समाजातले नेते मंडळी आहेत ना, त्यांच्यासाठी. जनतेच्या फायद्यावर हे शेकतात पोळी, जनतेच्या फायद्यावर हे शेकतात पोळी. अन्याय अत्याचाराची र बोंब करत्यात खोटी, अन्याय अत्याचाराची र बोंब करत्यात खोटी. म्हणजे समाज जातील नेते मंडळी काय सांगतात की काय झालेलं नाही, काय नाही, सगळं खोटं आहे, हे उगाच काही पण लावायला लागले, ॲट्रॉसिटी दिले म्हणून हे काही करायला लागले, ही खोटी घटना आहे, याचं खरं मानू नका, असं मानू नका, तसं मानू नका, असं हे समाजाला सांगतात न्यूज चॅनलद्वारे. कोण? समाजातले नेतेच, दुसरे कोणी नाही. भीमा तुला विकला बा पोरानी तुझ्या, मताच्या नोटाच्या भरल्या पेटीसाठी र तुला रमाया, नोटाच्या भरल्या पेटीसाठी. पाहू शकता मित्रांनो, आपले हे राजकीय नेते, आपल्या समाजातील, बाकीच्यांना मी काहीही बोलत नाही, त्यांनी मला काही देणं घेणं नाही, पण आपल्या समाजातील जे नेते मंडळी आहेत ते समाजाला फक्त आणि फक्त नोटाच्या पेटीसाठी विकतात. समाज गेला, कुठं गेला आता ते तुम्ही विचार करा. मी बोलत नाही, हे नेते मंडळी तसं तुमच्या
वर अन्याय अत्याचार करतात. तुम्ही बोलतात ना, माझा नेता, मी याचा कार्यकर्ता, मी त्याचा कार्यकर्ता, कोणीही कोणाचं नसतो. सगळं स्वार्थाबाई तयार झालेला असतो. जर तुम्हाला नेता निवडायचा तर तुमच्या मधला नेता निवडा, तुमच्या मधला निर्माण झालेला नेता निवडा, जो संसदेमध्ये तुमचे आवाज उचलेल, तुमचे न्याय अत्याचाराचे आवाज उचलेल. पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये, प्रत्येक ठिकाणी तुमच्या आवाजांनी तो चालेल. तुम्ही जो बोलाल तो ते प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी. असे नेते निवडा, ना की पैशासाठी फक्त सत्तेमध्ये येणारे ते नेते काही कामाचे नसतात. ते फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आलेले असतात. त्यांना समाजावरून काही घेणं देणं नसतं. सगळेच बाबासाहेब होऊ शकत नाहीत मित्रांनो. बाबासाहेब हे एकच होते आणि तेच राहणार. सगळेच मान्यवर काशीराम म्हणजे होऊ शकत नाहीत, पण त्यांच्यातले थोडे तरी गुण त्यांच्यामध्ये येऊ शकतात. म्हणून तुमच्यातला नेता उभा करा. जो नेता पहिल्यापासून आहे त्याला नका उभा करू. जो तुमच्यातनं आहे, गरिबीतून त्यांनी गरिबी बघितली आहे, शिक्षण झालंय त्याचं, त्या नेत्याला उभा करा. पुढे आहे, ऐक तुम्ही. भीमा तुझ्या पक्षाचे झाले 4 दल. भीमा तुझ्या पक्षाचे झाले 4 दल. 4 तर फक्त गाण्यापुरते. मी तर म्हणून हजाराच्या पुढे झाले असते. फक्त आणि फक्त एका पक्षाचे, बाबासाहेबांचे, RPI पक्षाचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. या पक्षाचे किती दल झाले तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर 1000 पक्ष 1000 दल सांगेल त्याचे. पुढेही आहे का. साही संघर्षातून घडविला बदल. हे मित्रांनो गाणं आहे, राहुल आनंद साठे यांचं गाणं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर त्यांनी लेखणी केलेली आहे गाण्याची. खूप म्हणजे खूप छान. इंस्टाग्रामची लिंक मी त्यांना देता येते, जाऊन वाटल्यास फॉलोही करू शकता. हे मेन त्याचे लेखक आहेत गाण्याचे, शाहीर आनंद, राहुल आनंद साठे. आणि हा जो बदल घडत आहे तो शाहिरांमुळेच घडत आहे, लेखकांमुळेच घडत आहे. जे लोक बाबासाहेबांच्या नावावर त्यांना विकायचं काम करतायत, समाजाला लाचार करण्याचं काम करतायत, समाजाला विकायचं काम करतायत, त्या समाजाचं बाजारीकरण करण्याचं काम करतायत आणि बाबासाहेबांचा खोटा इतिहास, खोटे विचार हे लोकांपर्यंत, समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्या लोकांना फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहोत. तुम्ही किती खोटा इतिहास, खोटे विचार पसरवण्याचा प्रयत्न करा, पण आम्ही त्याला मोडून काढू आणि आम्ही आमच्या पद्धतीने, म्हणजे जो खरा इतिहास आहे तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि करती मोल तुझा एका एका मतासाठी, करती मोल तुझा एका एका मतासाठी. तुला तुला इथलं बाप पोरांनी तुझा दारूचा एका घोटासाठी बमरमया, दारूचा एका घोटासाठी बमरमया, दारूचा एका घोटासाठी. बाबासाहेबांच्या गटागटामध्ये विभागण्याचं जे काम केलं, आता आमचे ए पासून झेड पर्यंत गट झालेले आहेत. आमच्या शाहीर राहुल आनंदसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे गाणं शाहीर राहुल आनंद यांचं अनेक चोरांनी चोरलेलं आहे, पण सत्य कसं राहतं, खरं राहतं. आम्हाला खरं बोलायचंय, कोणी काही करू द्या, काही होऊ द्या, पण आम्हाला खरं बोलायचंय. बाबासाहेब पोचवायचं म्हणून ही गाणी आहे. हे भीमा तुझ्या पक्षाचे झाले 4 दल, झाले 4 दल, झाले 4 दल, झाले 4 दल. रे गडबीला बदल, रे गडबीला बदल, गडबीला
नाही नाही बोलणं नाही केलं. लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही कळू द्या की आपण आता यापुढे बाबासाहेबांचे विचार हे सगळ्यांसमोर खरोखर मांडायचे, त्यांचा इतिहास खरोखर मांडायचा आहे आणि बाबासाहेबांचं मत जे आपल्याला दिलेलं आहे, लोकशाही घडवण्याचं, राजा घडवण्याचं मत आपल्याला अधिकार दिला आहे, ते मत कधीही विकायचं नाही, कोणासमोर झोकायचं नाही, आपला स्वाभिमान कायम टिकला पाहिजे, यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. तर एवढंच मी सांगू इच्छितो. चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, जय भीम, जय बुद्ध, जय अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला, बाय. तात्या